मित्रांनो, तुम्ही विजयदुर्ग फिरायला येणार असाल तर गडावर काय काय बघायचं हे रील्समधून आज मी तुम्हाला दाखवणार. तर गडावरती आल्यावरती सुरुवातीला हा दरवाजा लागेल, ज्याला जिबीचा दरवाजा म्हणतात. इथं 5 रुपयाची प्रवेश फी घेऊन पुढे आलात तर गडाची भव्य अशी तटबंदी तुम्हाला दिसेल. या तटबंदीवरून तोफांचा मारा करण्यासाठी देवळ्या आणि गडावरील त्या काळची ड्रेनेज सिस्टीमचा भाग दाखवणारी छिद्रे दिसतात. या तटबंदीमध्ये एक गोमुखी आकाराचा दरवाजा आहे, ज्याला दिंडीचा दरवाजा म्हणतात. गोमुख दरवाजातून पुढे आल्यावरती दारुगोळा कोठार आहे. त्याच्या बाजूलाच एक भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग आपल्याला वाघोडण खाडीवर नजर ठेवण्यासाठीच्या एका बुरुजाकडे नेतो. बुरुजावर असे मोठे होल ज्यात तोफा ठेवल्या जायच्या त्याला फांजी म्हणतात. इथूनच जिबीच्या आणि गोमुख दरवाजावरती नजर ठेवली जायची. गडावर त्या काळी जिथं न्यायनिवाडा चालायचा ती सदर, तसेच जिथं धोरणात्मक निर्णय व्हायचे तो दरबार पण आपल्याला बघायला मिळतो. दरबाराच्या बाजूला घोड्यांना बांधायची जागा, ज्याला पागा म्हणतात, ती दिसते. गडावर हा टेहळणी बुरुज पण आहे आणि महत्वाची खलबतं करण्यासाठीचा खलबतखाना पण आपल्याला दिसतो. गडावरील सरदारांना राहण्यासाठीच्या या माड्या पण आपल्याला इथे दिसतात. गडावरच्या तटबंदीत असे बरेचसे भुयारी मार्ग आहेत जे आपल्याला सरळ खाडीपर्यंत नेतात. गडावर अजून मग धान्य कोठार, जकिनीची विहीर, गडावरच्या राबत्यासाठीचा पाण्याची सोय करणारा हौद आणि साहेबांचे ओटे असे बरेच महत्वाचे भाग दिसतात. छत्रपती शिवरायांना भारतीय आरमाराचे जनक का म्हणतात याची साक्ष देणारा हा विजयदुर्ग ऊन, वारा आणि असंख्य लाटा अंगावरती झेलत आजही दिमागात उभा आहे.